एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे राणे विरुद्ध प्रकाश महाजन असा वाद वाढलेला आहे। क्रांती चौकात येऊन प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात दंड थोपटलेत। राणेंनी सांगावं तिथे येईन, कणकवलीत बोलावलं तर तिथेही येईन असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। माझ्या नेत्यावर बोलले तर मीही त्याच भाषेत बोलणार असं प्रकाश महाजन म्हणाले। प्रकाश महाजन विरुद्ध नारायण राणे असा वाद शिगेला पोहोचलाय। नितेश राणेंवरील प्रकाश महाजन यांच्या टीकेनंतर या वादाला सुरुवात झाली। कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय। नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। हे येतो का? कुठं येऊ सांगा। तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही। मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्डो ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतो। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावीन। मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो। त्यांना खरी उंची कळाली, त्याच्यामुळे त्यांना राग आला। माझा हसराय चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाठवा। अरे उद्धव, हो म्हणजे काय? याचा अर्थ काय? पुढची धमकी म्हणजे नाही, पुन्हा काय केलं म्हणजे काय? तू धमक्या देतो का मला? मला सांगा, तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात? माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही? महाकुंभवरून, पाण्यावरून। अहो, तुमच्यापेक्षा वयाने, तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव। नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे। बाबा, मोठ्या माणसाला आहो जाओ बोललं पाहिजे। नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात। चला माझ्यासाठी सभेला।